गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील शासकीय रेती डेपोत रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टर लावणारे लखमापूर बोरी येथील ट्रॅक्टर गाडी मालक संजय दुधबळे यांच्या मालकीची गाडी MH 33C6232 MH 33AD0509 MH 33V-6685 नंबर असलेल्या ट्रॅक्टर व MH 33AD469 स्कॉर्पिओ गाडी शनिवार दिनांक डिसेंबर 13 रोजी संध्याकाळी अवैध रेतीची वाहतूक करताना व स्कॉर्पिओ गाडीने तस्करीसाठी देखरेख करण्याच्या गुन्ह्यात जप्त केली असल्याची खात्रीदायक कृत आहे। आमचे महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर रेती तस्करी करताना ट्रॅक्टर गाड्या जप्त केलेल्या घटनेची माहिती मागितली असता जप्त केलेल्या गाड्यांचा पंचनामा व प्रतिक्रिया देण्यास उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार घोरुडे यांना विचारायला सांगितले व त्यांनी नायब तहसीलदार कावळे यांचे नाव सुचवले व कावळे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे जाण्यास सांगितले। वरिष्ठ बाबू निमेश तोडसाम यांनी 4 दिवसानंतर माहिती देऊ असे उत्तर दिल्याने संबंधित अधिकारी या संपूर्ण प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे। या संपूर्ण रेती तस्करीत कुण्या राजकीय नेत्याचा दबाव तर नाही ना असा प्रश्न आता गाववासियांना पडला आहे। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असून जर त्यांच्याच जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून अधिकारीच माहिती पुरवित नसेल तर पत्रकारांनी करायचं तरी काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, गडचिरोली।